अभिनेत्री जिया खान, जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. तिच्या अल्पकाळाच्या करिअरमध्ये तिने आपली छाप सोडली. जिया खानचा जीवन आणि तिच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडला हादरवून सोडले. 20 फेब्रुवारी 1988ला न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली जिया लंडनमध्ये वाढली आणि नंतर मुंबईत आली आपल्या बॉलिवूड स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी. तिची डेब्यूट फिल्म होती निशब्द, जी 2007ला आली, जिथे ती बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली. फक्त 18 वर्षांची असताना जियाने एका वयाने मोठ्या पुरुषावर प्रेम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली, जी वादग्रस्त ठरली, परंतु तिचे एक परफॉर्मन्स कौतुकास्पद होते. 2008च्या गजनी या पिक्चरमुळे जियाच्या करिअरला आणखी एक मोठा टप्पा मिळाला, जिथे ती आमिर खानसोबत दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. जियाचे करिअर उंचावत असताना तिने हाऊसफुल या कॉमेडी फिल्ममध्येही भूमिका केली. यशाच्या या वाटचालीत जियाच्या जीवनात अचानक अंधार आला. 3 जून 2013 रोजी जिया खान मृतावस्थेत तिच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये सापडली. तेव्हा ती फक्त 25 वर्षांची होती. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली तेव्हा सांगण्यात आले की ही एक आत्महत्येची केस आहे. पण कहाणीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जियाच्या खोलीमधून तिने लिहिलेला एक पत्र सापडला. तिने त्या पत्रात तिचा बॉयफ्रेंड सूरज पंचोलीवर फिजिकली आणि मेंटली टॉर्चर करण्याचे आरोप लावले. हे ऐकून संपूर्ण देश हादरला. अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काही आठवड्यांनंतर त्याला सोडण्यात आले. पण ही कहाणी तर संपली नाही. जियाची आई राबिया खान नेहमी सांगत होत्या की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नाही तर ती मारली गेली. ती दावा करत होती की जियाला मारून तिची आत्महत्या असल्याचे दाखवण्यात आले. राबियाने न्याय मागण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि एक सखोल तपासणीची मागणी केली. 2014 मध्ये ही केस सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच CBI कडे सोपवण्यात आली. पण त्यांच्या तपासणीतही जियाचा मृत्यू आत्महत्या असल्याचे निष्कर्ष निघाले. तरीही राबिया खान या निष्कर्षाशी सहमत नव्हत्या. त्या न्यायासाठी सूरज पंचोली विरुद्ध केस लढत होत्या. अखेर एप्रिल 2023ला सूरज पंचोलीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिया खानचं आयुष्य जरी लहान असलं तरी जिया खानची आठवण तिच्या चित्रपटांमध्ये आणि तिच्या निशब्द चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे.